स्वप्नपूर्तीचा अमृत योग। आपण भारतीय रूढी, परंपरा, प्राचीन कथा आणि घटनांवर आपला ठाम विश्वास, त्यातूनच आपण जीवन जगत असतो। आपल्या धर्मात अनेक ग्रंथ आहेत, ज्या ग्रंथांचा पगडा आपल्या जीवनावर नेहमी होत असतो। यात रामायण आणि महाभारत यांचा प्रामुख्याने समावेश आहे। रामायणातील नायक श्रीराम तर महाभारताचे महानायक होते श्रीकृष्ण। या दोघांच्या नावातूनच रामकृष्ण हे नाव जन्माला आले। रामकृष्ण नावातच सारं काही आहे। सात्विकता, स्नेह, सौहार्द, बुद्धिमत्ता, विश्वास आणि सौख्य आदींचा संगम म्हणजेच रामकृष्ण। तर चला मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे तुमच्या समोर एका रामकृष्णाच्या संघर्षाची कथा आणि त्यांचा जीवनपट मांडत आहे। या रामकृष्णाचे नाव आहे श्री रामकृष्ण लटकन बडगुजर तथा रामकृष्ण शेठ। यांच्या जीवनाची सुरुवात जळगाव जिल्ह्यातील चोपडा या नगरीत झाली। चोपडा या नगरीला ऐतिहासिक वारसा आहे। याच नगरीत 1 जून 1950 रोजी जन्मलेले आणि सध्या पनवेल येथे निवासी असलेले रामकृष्ण शेठ यांच्या जीवनाची 75वी आणि लग्नाची 50वी यंदाच्या वर्षी आहे। हा दुग्ध शर्करा योग आहे, त्यामुळेच त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून त्यानिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाचे पैलू या चित्रफितीतून आम्ही मांडत आहोत। तसं पाहता रामकृष्ण शेठ यांचे 75 वर्षाचे आयुष्य म्हणजे एक संघर्षमय स्वप्न जे सत्यात उतरले। त्यामुळेच त्यांचा जीवनपट हा स्वप्नपूर्तीचा अमृत योग ठरला आहे। चोपडा येथे शेतपुरा परिसरात रामकृष्ण शेठ यांचा जन्म झाला। घरात 4 भावंड आणि 3 बहिणी असे एकूण 7 जणांचं मोठं कुटुंब। त्यात रामकृष्ण शेठ सर्वात धाकटे। यात चोपडा नगरीत रामकृष्ण शेठ यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले, तर त्यांनी धुळे येथील SSVPS कॉलेजमध्ये कला शाखेत पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांनी मालेगाव येथील कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये BEdचे शिक्षण पूर्ण केले। त्याचबरोबर अंमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये त्यांनी MAचे शिक्षण पूर्ण केले। प्राथमिक ते पदव्युत्तर असा शिक्षणाचा दीर्घ प्रवास त्यांनी या काळी पूर्ण केला। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। शिक्षक होण्याआधी पडेल ते काम करून पोटाची खळगी त्यांनी भरली। त्यानंतर थेट कोकणची वाट धरत त्यांनी राजापूर गाठले। नूतन विद्या मंदिर राजापूर येथून त्यांनी विद्यादानाचा शुभारंभ केला। त्यावेळी त्यांना त्यावेळचे मुख्याध्यापक श्री खानविलकर सरांनी सर्वतोपरी मदत केली, जी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली। राजापूर येथे नोकरी करत असताना अलंकार ग्रंथालयाची त्यांनी स्थापना केली। तसेच ओणी येथे अनाथ मुलांसाठी मातृमंदिर या वसतिगृहाची स्थापना केली आणि त्याचे व्यवस्थापक पदही त्यांनी स्वीकारले। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या घटना नेहमी स्मरणात असल्याचे रामकृष्ण शेठ सांगतात। विद्यादानाच्या कारकिर्दीत रामकृष्ण शेठ यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडविले। आज त्यांचे शेकडो विद्यार्थी उच्चपदस्थ आहेत। शिक्षकी सेवा करताना केवळ शिकवणं हेच उद्दिष्ट न ठेवता विद्यार्थ्यांना घडवताना समाज आणि देश घडावा या व्यापक मनोभूमिकेतून त्यांनी शिक्षण दिलं। ते स्वतः सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार करतात। इतिहासाची जाणीव ठेवून त्यांनी भविष्यासाठी नीती आखली आणि आपल्या जीवनमूल्यांना या तत्वावर आधारित ठेवलं। त्यामुळे त्यांना यशोशिखर गाठता आलं। कोकणात नोकरी असल्याने रामकृष्ण शेठ यांनी पहिले घर शहापूर येथे घेतले आणि इथूनच त्यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली।
सायकलची आवड असल्याने त्यांनी पहिले वाहन म्हणजे फिलिप्स कंपनीची सायकल घेतली. ते आजतागायत सायकल चालवतात हे विशेष म्हणावे लागेल. 19 मे 1975 हा दिवस रामकृष्ण शेठ यांच्या संसाराचा म्हणजेच लग्नाचा दिवस. धुळे येथील वाडेवाले यांच्या कुटुंबांशी सोयरीक जुळली आणि सौ मंगलताई त्यांच्या अर्धांगिनी झाल्या. या घटनेला आता 50 वर्ष झाली. या दाम्पत्याला 2 मुलं, श्री ललित शेठ आणि श्री मयूर शेठ, तर सौ सारिका ईश्वर शेठ बडगुजर ही त्यांची मुलगी. तिन्ही मुले उच्च विद्याविभूषित आहेत. मोठा मुलगा ललित अबुधाबी येथे पेट्रोलियम कंपनीत उच्च पदावर नोकरीस आहे. पत्नी रुपाली आणि 3 मुलांसह त्यांनी तेथेच आपला संसार थाटला आहे. दुसरा मुलगा मयूर यांनी काही वर्ष नोकरी करून आज घडीला ते इतरांना नोकरी देण्याचे काम करीत आहेत. मयूर यांचे आपली पत्नी पूनम आणि 2 मुलांसह कामोठे नवी मुंबईत वास्तव्य आहे. मुलगी सौ सारिकाने या दाम्पत्याचा विद्यादानाचा वारसा सुरूच ठेवला असून पनवेलच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाचे धडे देत आहेत. हा परिवार उच्च शिक्षित असून त्यांच्या घरात सर्वजण विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. असं म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत, मात्र त्यास हे कुटुंब अपवाद ठरले आहे. वैभव संपन्न सुखी कुटुंब असल्याने या दाम्पत्याने अनेक देशांचे पर्यटन केले. त्यात शारजा, सिंगापूर, मलेशिया, अबुधाबी, दुबई, ओमान आदींचा समावेश आहे. जीवनात जी इच्छा केली ती पूर्ण झाली असे रामकृष्ण शेठ नेहमीच सांगतात. या पुढील आयुष्य निरोगी जगणे असावे असा त्यांचा संकल्प असून तशी त्यांची जीवनशैली आहे. 75 वर्षाचे आयुष्य हा फार मोठा टप्पा आहे. त्यात अनेक चढउतार, सुखदुःखांचे प्रसंग आले. न डगमगता ते विविध प्रसंगांना सामोरे गेले. आई पार्वताबाई फुला बडगुजर हे माझे प्रेरणास्थान, त्यामुळेच मी अविरत संघर्ष केला आणि यश संपादन केलं असे रामकृष्ण शेठ आवर्जून सांगतात. 9वी मध्ये असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. तो त्यांना फार मोठा धक्का बसला होता. तर MA परीक्षा उत्तीर्ण होणे हा देखील एक न विसरता येण्यासारखा प्रसंग असल्याची आठवण रामकृष्ण शेठ यांना नेहमीच येत असते. रामकृष्ण शेठ यांनी वयाची 75 गाठली. आपण सुखी आणि समाधानी असल्याचं ते नेहमीच सांगतात. मनुष्य केवळ कर्तृत्वाने मोठा होत नाही, तर त्याला संधी मिळाली पाहिजे आणि संधी सहजासहजी मिळत नाही, ती शोधावी लागते आणि मग या संधीचं सोनं करण्याची गरज आहे. त्यासाठी वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आवश्यक असल्याचे रामकृष्ण शेठ आवर्जून सांगतात. निरामय आणि सुखी समृद्ध कुटुंबाचा आधारवड असलेले हे दाम्पत्य लग्नाची 50शी रामकृष्ण शेठ यांच्या जीवनाचे 75 वर्ष हा दुहेरी अमृत योग आला आहे. त्यानिमित्त आदरणीय रामकृष्ण शेठ, सौ मंगलताई यांना पुढील आयुष्य सुखी आणि समृद्धीचे जावो अशी आपण सारे ईश्वर चरणी प्रार्थना करूया. बोला रामकृष्ण हरी. धन्यवाद.